ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। त्याचबरोबर ज्या धडकेमध्ये रिक्षा चालकाला गंभीर जखम झालेली आहे त्यांचे नातेवाईक सुद्धा पोलीस स्टेशनला जमलेले आहेत। यांची मागणी आहे ती म्हणजे गौतमी पाटीलवरती कारवाई करावी, कारण गौतमी पाटीलच्या नावावरती गाडी जी आहे ती होती आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली जाते। गाडी नावावरती आहे मात्र गौतमी पाटील गाडीमध्ये नव्हती, मात्र कारवाईची तुम्ही मागणी केली। गौतमी पाटील त्या गाडीत नव्हती म्हणजे तिची काहीच जबाबदारी नाहीये का? तिच्या नावावरती गाडी आहे म्हटल्यावर ती सुद्धा आरोपीच आहे, कारण गाडी ज्याच्या कुणाच्या ताब्यात तिने दिली असेल किंवा जो कोणी ड्रायव्हर असेल तो प्यालेला होता असं सगळ्यांचं म्हणणं आहे। आणि जर तू असा प्यालेला ड्रायव्हर ठेवतेस तर लोकांना मारण्यासाठी ठेवतेस का? आज गाववरती ताई काय मागणी आहे तुमची? गंभीर जखम झालेली आहे त्यांना काय कारवाईची मागणी? कारवाईची मागणी माझी अशी आहे की प्रशासनाकडे गौतमी पाटील ही गाडीत नव्हती किंवा होती असा कोणताच पुरावा नाही। आता ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या फक्त आय विटनेसवर चालू आहेत। आय विटनेस हे इझिली मॅनेज होऊ शकतात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा राजकीय किंवा आर्थिक दबाव टाकल्यावर। त्या व्यतिरिक्त कोणताही फुटेज असा समोर आला नाही की जो आरोपी पोलिसांनी जमा केलाय तो आरोपी आणि ऍक्च्युअल परिस्थिती तिथे असणारा आरोपी हा सेम असेल असा कोणताही प्रूफ आताही समोर आलेला नाहीये। त्यामुळे मला ते सगळे प्रूफ दाखवा जो तुम्ही आरोपी गोळा केलाय तो आणि तोच त्या गाडीत होता असा मला सीसीटीव्ही दाखवा आणि मॅडम त्या गाडीत नव्हत्या याचा सीसीटीव्ही दाखवा। मागणी तुमची आता हलणार नाही? अजिबात आम्ही इथून हलणार नाही। अहो 80-80 100-100 फुटावरती कॅमेरे आहेत आणि पोलीसवाले आम्हाला फक्त खालचा नंबर प्लेट दाखवतात, ते टोल नाक्यावरचा पण खालचा नंबर प्लेट दाखवतात। ते 100-100 प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आस्थापनांमध्ये कॅमेरे आहेत। तुम्ही सगळे कॅमेरे चेक का करत नाहीये? बरं जे आहेत टोल नाक्याचे ते पण आप का दाखवतात? ते याच्यामध्ये काय आरोप काय आहे तुमचा नक्की? मुळातच या केसमध्ये पोलीस सहकार्य करत नाहीयेत। प्रॉपर जो हे व्हायला पाहिजे तो होत नाहीये। कुठल्याच पद्धतीने त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जात नाहीत। 30 तारखेला पोलीस सांगतात की गौतमी पाटीलला आम्ही नोटीस दिलेली आहे। आज 3 दिवस होऊन गेले, ती अख्ख्या पुण्यात शो करत फिरतीये। त्या शोच्या जीवावर ही लाखो रुपये कमवते। आज ह्या गरीब कुटुंबाला दिवसाला 1 लाख रुपये खर्च आहे, कुठून आणायचे यांनी पैसे? तिच्यात संवेदना जरा तरी हवी होती। कुटुंबाची चौकशी करणं एवढी चालतं का? गौतमी पाटील गौतमी पाटील किंवा तिच्या संदर्भातले कोणतेही व्यक्ती कधीच आमच्यापर्यंत आली नव्हती आणि तीच यावी इथपर्यंत आणि तिने ऍटलीस्ट सहानुभूती तरी दाखवावी अशी आमची क्षुल्लक अपेक्षा होती। काय खर्च दवाखान्याचा काय खर्च आला? बघा दवाखान्याचा दररोजचा मला वाटतं लाखावर खर्च चालूच आहे। मी काय म्हणतोय आज सगळे मुळशीकर जमले तिथं 30 तारखेला नोटीस दिली, आज जवळजवळ 3 दिवस होत आहेत। हा इथं गाडी कसं काय आली, कुणी आणली? पोलिसांकडे काहीच नाही। पोलीस फंबल करतायत, त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतंय नेमकं काय घडतंय। ह्याच्यात नक्कीच गोंधळ आहे। गौतमी पाटील इथं आणलंच पाहिजे। सध्या काय त्यांची परिस्थिती कशी आहे? क्रिटिकल परिस्थिती ते अजूनही 72 तासानंतर आम्हाला डॉक्टर काय ते सांगणार आहे। मग उद्या कमी जास्त झालं किंवा आज 25-30 लाख रुपये खर्चवाला माणूस जरी वाचला, हा कुठून आला रिक्षावाल्यानी? मग ह्याच्यासाठी काय तुमच्याकडे काही संवेदना नाहीये का? तुम्हाला लायसन दिले गव्हर्नमेंटने की तुम्ही लोकांना कारवाई करण्याची मागणी केली जाते? दुसरे त्यांचे नातेवाईक आपल्या बरोबर आहेत काका, सध्या त्यांची परिस्थिती कशी आहे रुग्णालयामध्ये? त्यांच्याकडून कुणी विचारपूस केली आहे गौतमी? अहो आतापर्यंत कुणीच हे केलं नाही। आम्ही काल साहेबांकडे आलो, साहेबांना म्हणलं अहो त्या बाईला तरी बोला तुम्ही किंवा तिला ताब्यात घ्या। साहेब मध्ये लेटर पाठवली किंवा लेटर आणणार आहे। अहो आमचा एखादा बैल चुकला ना तर दुसऱ्या मिनिटाला गावकरी सांगतो अरे तुझ्या ह्या वाटेने बैल गेलाय, आणि ही आता नाही बोलत मी बाय माणूस आहे, ती दुसऱ्या दिवशी येऊन नाचते आमच्या गावात बैलांच्या पुढे ती नाचते, तिथं पैसे मिळतात म्हणून। आणि इथं या माणसाच्या जीवावरती आज शेवटच्या क्षणावरती मरणाच्या दारात येतो माणूस, आणि एवढी मीडिया होती तरी साहेब सुद्धा आम्हाला साथ देत नाही। आणि सामान्य जनतेतला किंवा आम्ही हमाल माणूस आहे, सामान्य गरीब घराण्यातला माणूस असल्यामुळे तिला कुणी सगळीकडे परवानी, उद्या तिने 10 गाड्या घेऊ दे किंवा 20 गाड्या घेऊ दे, तिने रोज माणसं मारू दे, तिला आपण लेटरद्वारेच बोलवणार, लेटरद्वारेच ती इथं येणार। ती उद्या आली तरी सांगणार टेबलचा आम्ही नाही, काय असेल ते कोर्टात बघू। मग आमचा आज माझा भाऊ मेला किंवा मी मेलो, माझी बायका बरोबर रस्त्यावर येणार आहेत, त्या रस्त्यावर आल्यावर त्यांची परिस्थिती साहेब लोकांच्या जर घरात तुम्ही पाटील कडून ती किंवा तिच्या कोणी व्यक्तीने तुमचे संपर्क केला का? आमच्या संघ मुलाखत सुद्धा नाही, साहेब लोकांनी सुद्धा केली नाही। आज साहेब लोक परवा दिवशी एकदा म्हणले की तुम्हाला डिटेल देतो कालच्याला 11 वाजेपर्यंत, काल आम्ही इथं आल्याच्या नंतर म्हणले आज देतो 5 वाजता, अजून कुठल्याही गोष्टीचा रिपोर्ट नाही। आणि त्यांच्या आता रुग्णालयातली तब्येत कशी आणि आतापर्यंत किती खर्च आला रुग्णालयातली तब्येत? म्हणजे आता तो आहे ना शेवटच्या श्वासावर आहे। आज बेशुद्ध अवस्थेत माणूस आहे, बेशुद्ध अवस्थेत माणूस असताना मगाशीच आम्हाला एक 10 मिनिटं एक अर्ध्या तासापूर्वी असं समजलं की पोलीस आतमध्ये गेले आणि त्याला विचारलं की हा गाडी चालवणारा आरोपी होता का? ते म्हणले पोलीस म्हणते की गाडी चालवणारा माणूस जो माणसाला लागले तो म्हणतो हाच आहे। आज तुम्हाला सांगतो 30 तारखेपासून आज
ह्या दिवसापर्यंत तो अजून डोळा सुद्धा पापणी सुद्धा हलवली नाही. आणि तुम्ही सांगताय की ज्या लागले त्यांनी सांगितलं की हा आरोपी हा ड्रायव्हर आहे. ह्यांना कसं कळलं? आणि मला काय म्हणायचं, जेव्हा पोलिसांनी सांगितलं ना, त्यांनी डायरेक्ट मला सांगावं की हा मी स्वतः त्या संग बोललो. मग पुढचा त्याला काय रंगरूप दाखवायचा आहे तो मी मग माझ्या पद्धतीने दाखवतो. आणि त्या पद्धतीने काय होते माहितीये का, गरीब समाज असल्यामुळं आणि कुणाची ताकद नसल्यामुळं ह्यांना कुठून तरी मोठ्या नेत्याकडून पैसे येत असतील किंवा ह्यांना भरपूर पैसे मिळत असतील, म्हणून आमच्या गरीबाचा भरडा चाललाय. पाहतोय की हे सगळे त्यांचे कुटुंबीय नातेवाईक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आणि गौतमी पाटीलवरती कारवाई करा या मागणीसाठी आपण पाहतो की ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी त्यांच्या नातेवाईकांनी सिंह रोड पोलीस स्टेशनला ठिय्या मांडलेला आहे आणि या कारवाईमध्ये गौतमी पाटीलवरती सुद्धा कारवाई करावी अशी मागणी या सगळ्या नातेवाईकांकडून केलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह, प्रदीप कापसे, टीव्ही मराठी.